काय आहे? नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसातनं आज घरी आहे, पण कदाचित माझ्या निसर्गाला आवडत नाही का मी घरी असलो पाहिजे. तर आपल्याला एवढ्याच जस्ट नावमध्ये 4 रेस्क्यू कॉल आलेले आहेत. एक आहे दुधाल पाड्यामधनं, जिथे अननोन कॉल आहे आणि गावाकडच्या म्हणण्यानुसार नेहमीसारखं अस्सल साप आहे, तर जाऊन बघायचं कोणतं येते. दुसरा कॉल आपल्याला आलेला आहे मुरबाडमधनंच, जिथे एका दुकानामध्ये वुल्फ स्नेक दिसतोय. साहजिक आहे की लोक त्याला चूर म्हणतात, म्हणजे लोकांना भीती वाटते, तर ते आपल्याला बघायचं आहे. तिसरं कॉल नारिवलीवरनं आहे, तर आपण तिथे आपले तिकडचे कोऑर्डिनेटर किंवा रेस्क्यूअर पाठवणार आहोत. कॉल कन्फर्म झाला पाहिजे, विनाकारणच्या मुलांना फेऱ्या मारायची गरज नाही लागली पाहिजे. आणि चौथं कॉल वाशिममधनं आहे, शहापूर, तिथे घोरपड आहे. तर माझं तरी म्हणणं आहे की घोरपडसारखे तरी जीव पकडायची गरज नाही आहे. मी त्यांना समजवतोय, समजलं तर चांगलं आहे, नाहीतर मग तिकडचे नंबर मी त्यांना शेअर करतोय. मित्र माझा येतोय मला घेण्यासाठी. आपण चालत निघलोय. लोकांना कळत नाही की आम्ही रेस्क्यूसाठी काय काय एफर्ट्स देतो. त्यांना असं वाटतं की आम्ही मोकळेच आहेत, बसलेलोच आहेत, कॉल आलं निघायचं आहे आणि साप पकडायचं आहे. तर तशातला भाग नाही आहे. मित्र येतोय, बघूया काय होतंय 4 कॉलवर. तर हे आपले मुरबाडचे सुंदर रस्ते आणि आपला रेस्क्यूअर आलेला आहे, एकदम प्रॉपर रेडी, स्टिक, बॅग, शूज. हे आमचे परम मित्र लोकांच्या गाड्या पकडतात, आम्हाला साप पकडायला आणतात. इथं बीड आहे. बाहेर कोण आहे? नाहीये त्याच्या घरी. इथं होता. बिळातच असेल, पण मग आपल्याला थोडासा पाणी लागेल मला वाटतंय. गरम पाणी नाही गरम काय भाऊ, शास्त्रज्ञ होते, मारायचं काय झालं आपल्याला. बाहेर लक्ष द्या हो. बाहेर आहे ना कोणतरी. बाबा बाहेर निघला तर पकडा जरा, सगळीकडेच पोकळ कार्यक्रम आहे. अशा ठिकाणी कोबरा असण्याची शक्यता आहे. खोबरा नाही, त्याच्यामुळे नाही आपण राहू. त्या साईडला पण आहे काय? तुला यायला पाणी आणतो. तुम्ही आण पाणी. आता बाजारातला लवकर भेटला असता. बाजारात नाही का? बाजारात पण आहे ना. खोबरं दे. हम्म? खोबरं दे. नाही, बाजारात उल्फ आहे. मग एवढी भारी जागा आहे, बघ ना तिथं. 1 hour later. मित्रांनो, तासाभरानंतर परत आपल्याला तोच कॉल आलेला आहे, ज्याच्यावरती आपण आधी आलो होतो. आपली एक टीम आतमध्ये शोधते आणि आपण बाहेर. सगळ्यात हरामी साप असेल नाग. हे आमचे अपकमिंग रेस्क्यूअर आकाशजीत धुमाळ. काय आहे? कोबरा आहे. आग्या पांढरा म्हणजे ये जरा व्हिडिओ घे. के आला का तुझ्याकडे? आला बघा. डन का? थांब, तासात थांब, घेऊ नको आतमध्ये, मला व्हिडिओ करायचे. घेऊ. ओके, बसलेला मस्त. घे घे ना मग आता. हा, सोडलास तरी चालेल, येईल पुढून अलगत. बिलाला नाही, आता नाही जाणार तो कुठंच. आता तो भेटला आमच्या हातात. आता रडू नको मला. एक तर धर्मेंद्र प्रधाननी पण दिला राजीनामा. बॅग बॅग नाही आपल्याकडे. गरम बरणी दे. बरणीत आई त्याच्यासारखे 2 पण बसतील. सुपली घेऊ का?
सुपली घेतो ना, सुपली द्या सुपली. माझी युट्यूबला येईल का? येस, फेमस आहे मी. फेमस पण होईल आणि समजेल पण काही गोष्टी. डोका दिसत आहे का? पुढे आला फोन तुला. आत्ता त्याची हिंमत वाढली असेल, मग अशी त्याला काय वाटत होता काय माहित. घे ना, तुलाच घ्या आता. आपण दुधाले पाडा या ठिकाणी इंडियन स्पेक्टेल कोब्रा म्हणजे भारतीय नाग याला आपण रेस्क्यू केला होता आणि आपण त्याला त्याच्या अनुकूलित वातावरणात रिलीज करायला आलो आहोत आणि त्याला आपण आता रिलीज केलेलं आहे आणि त्याला आपण त्याच्या मार्गाला जाऊन देऊ. आभार व्यक्त करतोय आपल्या सगळ्यांचे.